येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापूरला मिळेल का उद्या मंत्रीपद? तानाजी सावंतांचं काय? या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन 10 दिवस उलटल्यानंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी उद्या करण्याचं निश्चित झालंय. राजभवनात उद्या किंवा परवा 12 वाजता शपथविधीचा सोहळा होणार आहे. यामध्ये भाजप, शिंदेसेना आणि अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे कोणकोणते आमदार मंत्रिपदाचे शपथ घेणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. अजितदादा गटाचे आणि शिंदेसेनेचं सोलापुरात एकही आमदार विजयी झालेला नाही. भाजपचे 5 आमदार विजयी झालेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हेच मंत्री होतील असा बऱ्याच जणांचा अंदाज आहे. सोलापुरातील 2ही आमदार देशमुख यांपैकी एकाला मंत्रिपद मिळेल अशी देखील शक्यता वर्तवली जाते. मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे हे दुसऱ्यांदा विजयी झालेत, तर देवेंद्र कोठे हे पहिल्यांदाच विजयी झाले आहेत. त्यामुळे या 5 आमदारांपैकी कोणाला मंत्रिपद मिळेल याची उत्सुकता जिल्हावासियांना लागली आहे. परांडा मतदारसंघातून अवघ्या 1500 मतांनी विजयी झालेले माजी मंत्री तानाजी सावंत यांना पुन्हा एकनाथ शिंदे मंत्री म्हणून घेतील का याबाबत शंका व्यक्त केली जाते. अजितदादा गटाचे आणि शिंदे सेनेचे मंत्री कोण असावेत यावर देखील भाजपचे वरिष्ठ नेते शिक्कामोर्तब करणार आहेत. त्यामुळे उद्या 12 वाजता कोणाचे फटाके फुटणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या राज्यनाट्य स्पर्धेतील सोलापुरातील अखिल भाविक वारकरी सांप्रदायिक मंडळ सोलापूर या संस्थेचं विक्रमाचा घातांक क्ष या नाटकास मिळालं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. सोलापुरातील छत्रपती शिवरायांचा पुतळा आणखी मजबूत करण्याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी शिष्टमंडळासमवेत अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना दिलं निवेदन. पुष्पा फेम अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी केली अटक. पुष्पा 2च्या प्रीमियरच्या वेळी चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यूला धरलं जबाबदार. परभणी घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात युवा भीमसैनिकांनी अचानक आंदोलन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. पोलिसांची उडाली तारांबळ. तमिळनाडू अतिवृष्टीमुळे अनेक शाळांना देण्यात आली सुट्टी. आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती. ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती. शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए. पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स. जुड़े सोलापुर. गुप्ता लॅम्प्स. सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं. आपले ऑफिस, घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन. पीओपी लाईट्स, आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध. पत्ता गुप्ता लॅम्प्स, सिद्दीकी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. मोबाईल 9422 45 73 84. 22 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी हे स्पष्ट होणार. खासदार प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली संसदेत टीका. म्हणाल्या, एकीकडे स्वच्छता आणि दुसरीकडे भ्रष्टाचारी नेत्यांना घेण्यासाठी वॉशिंग मशीन. ध्वजदिनी निधी चांगल्या प्रकारे संकलन करणाऱ्या विविध कार्यालयांचा सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद 19 डिसेंबर रोजी करणार गौरव. उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, संजय राठोड यांना डच्चू मिळण्याची राजकीय वर्तुळात चर्चा. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि सभापती जगदीप धनगड यांच्यात जोरदार रंगलं शाब्दिक युद्ध. सभागृहात प्रचंड गोंधळ. सोलापुरातील सर्वात मोठे मल्टी ब्रँड शोरूम किचन मार्ट NX. निवडीला वाव, योग्य भाव. भांडी व्यावसायिक क्षेत्रात सलग 3री पिढी. घाटदार आणि चमकदार भांडी, स्टेनलेस स्टील, पितळ, तांबा भांडी, कुकर, मिक्सर, गृहोपयोगी वस्तू, किचन अप्लायन्सेस, कॉर्पोरेट गिफ्ट्स व इतर अनेक वस्तू. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता 457 माणिक चौक, सोलापूर. मोबाईल 9326 02 60 60.
गौतम अदानी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शरद पवार आणि भाजपच्या नेत्यांची पार पडली बैठक. अजितदादा भेटल्यामुळे सुरू झाली शरद पवार अजित पवार यांच्यात मनोमिलनाची चर्चा. इस्कॉन संस्था भगवद्गीता आणि सनातन धर्माची शिकवण देणारं विद्यापीठ लवकरच भरणार. उत्तर प्रदेशचे मंत्री योगेंद्र उपाध्याय यांची माहिती. महिला प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार. यासाठी 15 डिसेंबरला बंगळुरूमध्ये होणार खेळाडूंचा लिलाव. तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळावे यासाठी पुण्यात कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या फोटोला केला दुग्धाभिषेक. बजरंग सोनावणेंच्या मागणीला यश. मस्साजोग सरपंच हत्येचा तपास सीआयडीकडे. लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम. स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी. VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड. घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 चाटी गल्ली सोलापूर. फोन 0217 274 47 96 274 47 98. मोबाईल 95 52 74 47 99. 12 जानेवारी रोजी शिर्डीमध्ये भाजपचे प्रदेश अधिवेशन भरणार. अमित शहांसह 10,000 पदाधिकारी उपस्थित राहणार. परवानगी नसतानाही काढलेल्या मोर्चा प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या 150 जणांवर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा 20 डिसेंबरला होतोय सर्वत्र प्रदर्शित. पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांची जळजळीत टीका. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.